पी ब्लॉक. ओके, पा पी ब्लॉक याचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते असेल NS2 NP0 to 6 NP0 to 6 इथं 0 येणार, इथे येईल 1 NP1 to 6 बरोबर. NP1 to 6. आता जर सपोज आपल्याला ग्रुप नंबर डिटरमाइन करायचा असेल, ग्रुप नंबर, ठीक आहे, तर ग्रुप नंबर आपण कसा डिटरमाइन करतो? NS चे इलेक्ट्रॉन्स प्लस NP चे इलेक्ट्रॉन्स, NS चे इलेक्ट्रॉन प्लस NP चे इलेक्ट्रॉन प्लस NS चे इलेक्ट्रॉन ऍड करसाल तुम्ही, त्याच्यानंतर NP चे इलेक्ट्रॉन ऍड करसाल, आणि मध्ये कोण आहे? मध्ये कितीचा फरक आहे? 10 चा फरक आहे बरोबर. म्हणजे किती ऍड करावे लागतील? 10 ऍड करावे लागतील का नाही? हो की नाही? प्लस 10 हे त्याचं काय झालं? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता पी ब्लॉक मध्ये जी पहिला जो ग्रुप असतो तो कुठला असतो? 13th बरोबर. 13th ला आपण काय म्हटलेलं आहे? 13th ग्रुपला काय म्हटलेलं आपण? रोमन 3A. ओके, 13 ला काय बोललेलो आहे आपण? 3A. ओके, त्याच्यामधला पहिला एलिमेंट कुठला आहे? पहिला एलिमेंट कुठला आहे त्याच्यामधला? बोरॉन. ओके, ऍटॉमिक नंबर बोरॉनचा 5. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p 2p1. ठीक आहे, म्हणजे जनरली आपण काय लिहिलं? 2s2 2p1. ठीक आहे, जनरली आपण असं लिहू. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? NS2 NP1 to 6. ठीक आहे, आता हा बोरॉन आहे, तर थर्ड बी ला आपण कुठली फॅमिली म्हणायची? बोरॉन फॅमिली. ह्याला काय म्हणू आपण? बोरॉन फॅमिली. थर्ड बी ला आपण काय म्हणू? बोरॉन फॅमिली. ओके, तसाच जो 14 नंबरचा ग्रुप आहे तो कुठला आहे? त्याला आपण काय बोलतोय सांगा? 4th A बरोबर. 4th A, त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट कुठला असतो? कार्बन, ऍटॉमिक नंबर 6. त्याचं लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS 2p 2 आपला 2s2 आणि 2p2. ओके, आता ही फॅमिली कुठली झाली? कार्बन फॅमिली, कार्बनचा परिवार की नाही? यस की नो? त्याच्यानंतर 14th नंबर, आपला 15th नंबर, त्याला काय बोललो आपण? 5th A. ठीक आहे, कार्बन नंतर कोण येतो? नायट्रोजन, ऍटॉमिक नंबर 7. ऍटॉमिक नंबर किती? 7. त्याला काय बोलतो आपण? नायट्रोजन फॅमिली. काय असतं नायट्रोजन फॅमिली? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 2s2 2p3 2p3. समजलं? ठीक आहे, आता पहा 16 नंबरला कोण येईल? 6th A बरोबर. याला काय बोललो आपण? 6th A. कोण येईल? ऑक्सिजनचा परिवार. याला काय बोललो आपण? ऑक्सिजन फॅमिली. अरे हो की नाही? ऑक्सिजन फॅमिली बरोबर. इथे काय येईल सांगा? 2s2 2p4. त्याच्यानंतर कोण येईल? ऑक्सिजन नंतर 17th ग्रुप बरोबर की नाही? 17th त्याला बोललो होतो आपण 17th ग्रुपला 7th A बरोबर. कोण येईल? फ्लोरीन, ऍटॉमिक नंबर 9. टू पी 5 बरोबर. आणि त्यानंतर 18 0 बरोबर. कोण यामध्ये पहिला? हेलियम. हेलियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2
2s2. आता हेलियम घ्या नाही तर निऑन घ्या. हेलियमच्या केसमध्ये हे येईल आणि निऑनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2s2 2p6. हेलियम एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तो एस ब्लॉकचा आहे पण तो कॅरेक्टर शो करतो झिरोथ ग्रुपच्या, म्हणून त्याला ठेवलेलं कुठे? झिरोथ ग्रुप मध्ये. समजलं? नक्की लिहा फास्ट. जनता कुठे बाकीची? धीरज कुठे? धीरज कुठे? धीरज असं कसं काय होतं त्याला? प्रेग्नेंट आहे का? आजारी असण्यासाठी तर काय समजत नाही. आजारी आहे, आजारी आहे. तुम्ही होते का लेक्चर होत नाहीत म्हणून? झालं का? पटलं त्याला. हो गया. नेक्स्ट लिया डी ब्लॉक. नेक्स्ट लिया डी ब्लॉक. डी ब्लॉक, डी ब्लॉक, डी ब्लॉक. इथे काय लिहा? डी ब्लॉक. सांगा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल डी ब्लॉकचं? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? NS 1 to 2 ना, बरोबर. आणि ND 1 to 10, बरोबर. हे तर असतंच, पण एक डी ब्लॉकचा एलिमेंट आहे, त्याचा असं येतं पहा 0 1 2. ठीक आहे, एक डी ब्लॉकचा एलिमेंट आहे पीडी. ठीक आहे. आता 1 कशामध्ये येते सांगा? इन केस ऑफ क्रोमियम अँड कॉपर. इन केस ऑफ क्रोमियम अँड कॉपर. आणि बाकीच्यांचं तर इन जनरल येईल. पण पीडी मध्ये एनएस मध्ये 0 इलेक्ट्रॉन येतात, लक्षात ठेवा. पीडी मध्ये एनएस मध्ये 0 इलेक्ट्रॉन येतात, एक्सेप्शनल आहे. ओके, ते काय आहे? एक्सेप्शनल आहे. लिहा. बाकी जर तसं जर आलं तर त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंच येईल. 1s आपलं NS 1 2 2 आणि N असं येईल. पण इथं कोण येईल? एक्सेप्ट पीडी. एक्सेप्ट पीडी. ठीक आहे.
लिखो फास्ट। झाले लिहून? पहा पीडी कुठे इथं डी ब्लॉक मध्ये हाय, बरोबर आहे. पॅलेडियम. याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे येत आहे, याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे पीडीच्या आधी कुठलं आहे? के आर आहे, बरोबर. पीच्या आधी नोबेल एलिमेंट कुठला आहे? के आर. नोबेल गॅसेस कुठला आहे? के आर. तर पीडीच्या आधी इथे पीडीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल के आर 4s चा पॉवर 0, मतलब 4s नाही तर 5s0 4d10 असेल. 5s0 4d10 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. दिस इज एक्सेप्शनल. हे आतापर्यंत एक्झाम मध्ये कधी विचारलेलं नाहीये, पण विचारू शकतात. ठीक आहे, आतापर्यंत कधी त्यांनी विचारलेलं नाहीये, काही सांगतात नाही, विचारू शकतात. ठीक आहे. आता पहा डी ब्लॉक मधलं पहिली जी सिरीज असते, डी ब्लॉक मधली जी पहिली जी सिरीज असते, पहिली कुठली सिरीज आहे ही? स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. कुठल्या पिरियडचे एलिमेंट्स आहेत? 4th पिरियडचे, बरोबर. म्हणजे काय येईल? 4s2 बरोबर. आणि 3d 4s2 3d काय येईल? 3d. एक मिनिट सॉरी इथं काय, इथं आहे ना, याचं असेल n-1 तेवढं लक्षात घ्या. इथं पण 5 आहे, तर 5 - 1 किती? 4. n-1 जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर पहिला एलिमेंट कुठला आहे सांगा? स्कॅन्डियम, त्याच्यानंतर टिटॅनियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅलेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, Mg ना, अरे Mn, मॅग्नीज, पुढे आयर्न Fe, कोबाल्ट, स्कूटी वरची काढली मला पे कोणी, निकेल, कॉपर अँड झिंक. atomic नंबर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 अँड 30. इलेक्ट्रॉनिक हे सांगा, लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 4s2 3d1 बरोबर की नाही? याचं सांगा 4s2 3d2, 4s2 3d3 हो की नाही? याचं सांगा 4s2 3d4 असेल ना, असं येईल की नाही? 4s2 3d4 हे बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. मग काय होईल याच्या जागेवर? काय होईल? काल तरी तर मस्त का असं कुठला प्रयोग करत होता तिथं? पंख्याला? अरे काय प्रयोग करत होता तिथं? शोध वगैरे लावला का? इलेक्ट्रिसिटी नाही, पाण्यावर पंखा चालू आपण, असं काय केलंय का?
हा, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? हे बरोबर आहे का चुकीचं आहे? हा, मग इथं काय पाहिजे? काय पाहिजे इथं? काय पाहिजे इथं? लास्ट बेंच. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. अच्छा. हा, 4s1 3d5 ना, हो की नाही? असं येईल ना. 3d5 हे सगळं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगा? 4s2 3d5 इथे काय येईल? 4s2 3d6 इथे काय येईल? 4s2 3d7 इथे काय येईल? 4s2 3d8 इथे सांगा. 4s1 3d10 आणि इथे 4s2 3d10 असं येईल. दिस इज एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लियर? यायचं, बसायचं, लेक्चर करायचे आणि जायचं, मस्ती करायची फक्त बस. अभ्यासाच्या नावाने बोंब. त्याला लिहा फास्ट. त्याला झालं. आता याचा जर ग्रुप नंबर डिसाइड करायचा असेल, काय डिसाइड करायचं आहे? ग्रुप नंबर डिसाइड करायचा आहे. तर ग्रुप नंबर डिसाइड करताना पी ब्लॉकचा जो ग्रुप नंबर डिसाइड करताना आपण काय केलं होतं? एस चे इलेक्ट्रॉन ऍड केले होते, त्याच्यानंतर पी चे केले होते, त्याच्यामध्ये काय ऍड केलं होतं? 10 इलेक्ट्रॉन. डी मधले 10 इलेक्ट्रॉन. याचा जर ग्रुप नंबर डिसाइड करायचा असेल तर कशाचे इलेक्ट्रॉन? एनएस चे इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील, प्लस n-1 डी चे इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील. बरोबर, त्याच्यावरनं त्याचा ग्रुप येईल. ठीक आहे, लिहा फास्ट. क्वेश्चन लिहा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. हे झालं, रफ करूया. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. ऑप्शन लिहा त्यामध्ये. फर्स्ट ऑप्शन NS1 to 2, n-1 D 1 to 10. ऑप्शन बी लिहा
NS0, NS0, n minus 1, D 1 to 10. ऑप्शन सी लिया NS2, NS2 n minus 1, D 1 to 0. ऑप्शन डी लिया 1 to 10. ऑप्शन डी लिया NS0 to 1, n minus 1, 1 to 10. सांगा फास्ट काय असेल करेक्ट ऑप्शन. विच इज करेक्ट? ए. ऑप्शन ए. किती लोकांचं ऑप्शन ए करेक्ट आहे? ठीक आहे. हा असे जर ऑप्शन असतील तर ऑप्शन बी इज करेक्ट. सेम क्वेश्चन नेक्स्ट ऑप्शन लिया. सेम क्वेश्चन नेक्स्ट ऑप्शन. सेम क्वेश्चन नेक्स्ट ऑप्शंस. NS1 to 2, n minus 1, D 1 to 10. NS0 to 1, n minus 1, D 1 to 10. NS2, NS2 n minus 1, D 1 to 10. NS2 n minus 1, D 1 to 10. सांगा. इथे NS1 करा. NS1 सांगा फास्ट. सांगा काय असेल करेक्ट ऑप्शन. हा ए ऑप्शन. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन जर असे असतील तर दिस इज मोर करेक्ट. जर हे ऑप्शन मध्ये नसेल तर ए इज मोर करेक्ट. कळलं? आहे आता ते त्याला एक काय एकच एलिमेंट, मग एक एलिमेंट इन्क्लूड आहे ना, तो पण डी ब्लॉक मध्येच आहे. नेक्स्ट लिया एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स. ठीक है. एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असेल, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते असेल NS2 n minus 1, n minus 1, D 0,1 आणि n minus 2, F 1 to 14. 1 to 14. n minus 2F. n minus 2F असे लिहिते. बरोबर. n minus 2F बरोबर. 1 to 14. ठीक आहे. आता D0 हे असेल नॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आणि जर डी मध्ये एक इलेक्ट्रॉन आला तर हे असेल एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा फास्ट. ठीक आहे. याचा ग्रुप सांगा बरं काय आहे. ग्रुप सांगायचं काय तर
एफ ब्लॉकचा ग्रुप काय येईल? N-1 चे इलेक्ट्रॉन नाही. हे बघ कुठला ग्रुप आहे? थर्ड बी झाला. कळतंय का? अरे हे इथून इथपर्यंतच आहेत ना, बरोबर की नाही? आणि त्यांचा ग्रुप कुठला आहे? थर्ड बी. एफ ब्लॉकचा ग्रुप काय येईल? थर्ड बी. समजतंय? झालं का लिहून? चला 4 कॉलम करा. एकीकडे लिहा ब्लॉक, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ग्रुप नंबर. ठीक आहे, सांगा पहिला ब्लॉक कुठला आहे? एस. पहिला ब्लॉक कुठला आहे? एस. लक्ष द्या, लिहू नका काहीच. पहिला ब्लॉक कुठला आहे? एस. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? NS1 पुढे NS1 आणि NS2 असेल ना, कालच लिहून दिलेलं आहे मी. NS1 अँड NS2 बरोबर. ग्रुप नंबर कसा डिसाइड करायचा? NS चे इलेक्ट्रॉन बरोबर. एस नंतर कोण येतो? पी बरोबर. याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? NS2 पुढे NP126. याचा ग्रुप नंबर कसा डिसाइड करतो आपण? NS चे इलेक्ट्रॉन प्लस NP चे इलेक्ट्रॉन प्लस 10 असं ग्रुप नंबर डिसाइड करतो ना. त्यानंतर कोण येईल? डी. डी चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. NS022 बरोबर. N-1 D 1 to 10 असं येईल, हो की नाही? आणि याचे इलेक्ट्रॉन आपण कसं डिसाइड करतो? NS चे इलेक्ट्रॉन प्लस N-1 D चे इलेक्ट्रॉन, हो की नाही? त्याच्यानंतर कोण येईल? F. त्याच्यानंतर कोण येईल? F. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS2 N-1 D सांगा. N-1 D 0 to 1 बरोबर की नाही? आणि N-2 F 1 to 14. आणि याचा ग्रुप कुठला आहे? थर्ड बी. लिखो. आज परत माझं लेक्चर आहे ना एक. भिलवडीचे पोरं रडतात राव काय. सर तुम्ही रेग्युलर या. काय शंभू, अभ्यास वगैरे? देवाला अभ्यास आहे ना, पाहता येईल पुढचं पुढं. चला नोट लिहा.
exceptional electronic configuration are not observed in exceptional electronic configuration are not observed in S and P block. Yes and P block. Yes and P block. Next point लिया second number. In the case of exceptional electronic configuration, in the case of exceptional electronic configuration of D block, in case of exceptional electronic configuration of D block, transfer of one electron from ns to n-1d, इथे लिहिलंय पहा ns to n-1d is observed except PD ब्रॅकेट मध्ये लिहा PD transfer two electrons. आता तुम्ही जी नोट लिहिली आहे, ठीक आहे, डी ब्लॉक मध्ये एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं आहे? क्रोमियम अँड कॉपर, बरोबर. याचं काय सांगा? 4s2 आणि 3d इथं किती होतं? 4 होतं, बरोबर की नाही? आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो, म्हणजे इथं काय येईल? 4s1 3d 5, बरोबर. तर एक इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कुठून होत आहे? ns पासून n-1d पर्यंत, कळतंय? हा 4 आहे, इथं 4-1 आहे, कळलं? आणि पीडीच्या केसमध्ये काय होईल? दोन्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील एस चे, समजतंय? नेक्स्ट पॉइंट लिहा. In the case of exceptional electronic configuration of F block elements, in the case of exceptional electronic configuration of F block, in the case of exceptional electronic configuration of F block, transfer of one electron is observed. From n-2f to TO2 to n-1d except TH ब्रॅकेट मध्ये लिहा TS ट्रान्सफर 2 इलेक्ट्रॉन्स, ब्रॅकेट मध्ये लिहा TH ट्रान्सफर 2 इलेक्ट्रॉन्स, TH ट्रान्सफर 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, समजलं का? कोणा काही प्रॉब्लेम आहे? काय विचारायचंय? अमावस्या पौर्णिमेला येणार आहे धीरज, कुठे येतो? आणखीन कोण अब्सेंट आहे? अरमान पठाण तो आजारी आहे, आणि हा तो घरीच आहे एकदम. आणखीन कोण पुढे? सुयशला काय झालं? कस काय? कस काय पडलंय? हे सगळे जे आहेत ना, हे सगळे नाटक आहेत. हे जे सगळे आहेत ना, जे तुम्ही जे मुलं अब्सेंट राहतात, मुलींना कसं काही होत नाही, नेहमी येतं. 5-10 मिनिटं उशिरा येत असते. तुमचेच प्रॉब्लेम चालू आहेत. बोललं तर तुम्हाला राग पण खूप येतो. चला क्वेश्चन लिहा. (3s2 3p5)
3s2 3p5 किंवा असं लिहा, हे न लिहिता असं लिहा 3p5 3s2 3p5 3s2 सांगा, याचा ब्लॉक सांगा, पिरियड सांगा आणि ग्रुप नंबर सांगा. ग्रुप नंबर, ब्लॉक, पिरियड आणि ग्रुप नंबर. ब्लॉक पी, पुढे पिरियड, पिरियड कुठला येईल? ग्रुप 17. ओके. आणि पिरियड 3. ओके. चला, कोणाला आन्सर द्यायचे आणखीन? वैष्णवी, अनुष्का, सना मॅडम. ओय, आन्सर द्यायचंय का? चला पहा, लक्ष द्या. ब्लॉक कसा डिटरमाइन केला? लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये जातो, पण तिथं लास्ट इलेक्ट्रॉन, इथे तर लास्ट इलेक्ट्रॉन एस मध्ये गेलाय, कुठे लिहिलंय? अच्छा, पण लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये गेलाय, कसं कळलं? एनर्जी लेवल, बरोबर. एनर्जी लेवल कशी डिटरमाइन केली? एनर्जी लेवल फाइंड करा. N+L रूल शिकवला होता मी 30 वर्षापूर्वी, बरोबर ना? हो की नाही? आता N+ याच्यासाठी N+3+ काय येईल सांगा, थांबा सांग. L ची व्हॅल्यू, थांब सांग, L ची व्हॅल्यू सांग याच्यासाठी, 3s साठी. N ची व्हॅल्यू 3 आली, L ची व्हॅल्यू सांग 2. अच्छा, शंभू सांग S साठी L ची व्हॅल्यू, S साठी L ची व्हॅल्यू सांग. पुढे श्रीनाथ, तुला येतं का? S साठी L ची व्हॅल्यू तुला येतं का? L ची व्हॅल्यू, ठीक आहे. S साठी L ची व्हॅल्यू 0. काय इथं किती येईल? 3 याच्यासाठी, बरोबर हो की नाही? आता याच्यासाठी फाइंड करा, याच्यासाठी N+L फाइंड करा. 3+ किती येईल सांगा, सांग. L ची व्हॅल्यू सांग. P साठी L ची व्हॅल्यू किती असते? नाही सर, तुम्ही क्वेश्चनच कुठे घेतले N+L वर? क्वेश्चन प्रॅक्टिस कमी झाली सर, है ना? मोल कन्सेप्ट खूप चांगलं झालं होतं आपलं. ऍटॉमिक स्ट्रक्चर तुम्ही कुठे शिकवला एवढा चांगला? आता यात माझी चुकी आहे का? अरे P साठी L ची व्हॅल्यू किती असते? P साठी L ची व्हॅल्यू किती असते? बरं, D साठी L ची व्हॅल्यू किती असते? F साठी L ची व्हॅल्यू किती असते? P साठी किती असेल सांगा? 1. हे किती येईल? 4. हो की नाही? आता 4 इज ग्रेटर दॅन, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये जाईल? 3p5 मध्ये, बरोबर. आता P मध्ये गेला, लास्ट इलेक्ट्रॉन P मध्ये गेला, तर ब्लॉक कुठला येईल? P ब्लॉक. ब्लॉक कुठला येईल? P ब्लॉक. हेच मुला, हेच जे आता मी सांगितलं ना, पुढच्या वर्षी तुमचा कॉन्फिडन्स एकदम 0 राहील, 0. ठीक आहे, कुठे छोट्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज ऍडमिशन भेटलं, ठीक आहे. तुम्ही इथनं बाहेर पडसान 12वीला काही कारण देऊन, सिस्टीम चांगली नाहीये, हे लेक्चर समजत नाही, ते लेक्चर समजत नाही, अभ्यासाला वेळ भेटत नाही, हे नाही ते नाही. आता याच्यात काय, अभ्यासाला वेळ भेटत नाही, काही नाही. काल तिथे प्रयोग करूच तर रिव्हिजन केली असते तर इथं आज दिवे लागले असते ना.
काल तिथं काय करत होता, चालू पंख्यात काय तिथं आतमध्ये टाकत असतो? हा, आणि हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आता 4-5 वर्ष शिकवतोय ना, ह्या मुलांना तुम्ही किती पण सांगा, आता मी तुमच्यावरच सांगतो ना एक्झाम्पल, तुम्ही किती सांगा की अभ्यास करा अभ्यास करा, तुम्ही नाही करणार. लिहून देतो मी, 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून देतो, तुम्ही अभ्यास करणार नाही. तुम्ही तुम्हाला पण फसवताय, तुमच्या आई वडिलांना पण फसवताय, तुमच्या आई वडिलांचे चांगले 1.5-2 लाख रुपये मातीत घालताय. म्हणजे तुम्हाला पश्चाताप आता नाही, पण ज्यावेळेस तुम्ही कमवायला लागाल ना त्यावेळेस होईल. साधे साधे क्वेश्चन्स आहेत ते. कारण देता फक्त तुम्ही. काल एक्झाम मध्ये कॉफी चालू होती, काय कारण कोण सांगत असतो कालच्या एक्झाम मध्ये? नाही सांगितलंस? आता ब्लॉक कुठला येईल? पी ब्लॉक येईल का नाही? हो की नाही? लास्ट इलेक्ट्रॉन टी मध्ये गेला, आता पिरियड डिसाइड करायचा. पिरियड कशावर डिसाइड करायचा? लास्ट इलेक्ट्रॉन जिथे गेला त्याचा हायेस्ट क्वांटम नंबर घ्यायचा. हायेस्ट क्वांटम नंबर किती याचा? 3. तिथं पिरियड कुठला येईल? कुठला येईल पिरियड? 3. तू कसं डिटरमाइन केलं होतं? तसंच ना, आयलंड मध्ये शिकवलं असेल नाही? हा, तिथं झोपा काढायच्या. काय तर आम्हाला समजत नाही. अरे तुम्ही टेंडन्सीज तशी बनवता. त्या दिवशी मी इथं बसलेलो होतो, IIT दिल्लीचे सर आहेत. बरं असं नाही की त्यांच्या आधी मी शिकवतोय, त्यांच्या नंतर शिकवतोय ना. ऐकतोय, ग्रुप नंबर सांगा आता काय असेल तर. पी ब्लॉक साठी आपण काय करतो? NH इलेक्ट्रॉन ऍड करतो. NH किती आहेत? 2 प्लस पी चे इलेक्ट्रॉन ऍड करतो, किती येतील? 5 प्लस 10. हो की नाही? असंच करता ना, तर टोटल किती येईल? 17. तर ग्रुप नंबर काय आला? 17. ग्रुप नंबर काय आला? 17. कळालं का? लिहा हे फास्ट. झालं का? गणपतीला किती दिवस घरी होतास? 10 दिवस. मग 5 दिवस. अच्छा, करा हे फाइंड करा. चला, ब्लॉक सांगा, पिरियड सांगा, ग्रुप नंबर सांगा. बेटा एक तर स्पीड पण खूप स्लो चालू आहे. हा, आतापर्यंत माझा केमिकल कायनेटिक केमिकल बॉन्डिंग संपला असता. थोडस स्पीड वाढवली की तुम्हाला त्यात पण अडचण आहे. चला, ब्लॉक डी. ओके, पिरियड 4. पुढे ग्रुप नंबर 7. पिरियड कसा फाइंड केलास? आता फास्ट यायला पाहिजे. सांग ब्लॉक डी कसा आला? ब्लॉक N+L रूल यूज करून. N+L याचं किती येईल? 5 आणि याचं किती येईल? 4. तर 5 मध्ये जाईल, लास्ट इलेक्ट्रॉन 5 मध्ये गेला तर काय येईल इकडे? डी ब्लॉक. हो की नाही?
डी ब्लॉक पीचं काय आहे आपल्या पिरियड काय येईल हायेस्ट क्वांटम नंबर किती इथं 4 हायेस्ट क्वांटम नंबर किती 4 आहे तर पिरियड किती येईल 4 आणि ग्रुप नंबर किती येईल सांगा ग्रुप नंबर आता डी ब्लॉक काय करतो ns इलेक्ट्रॉन ऍड करतो आणि इलेक्ट्रॉन ऍड करतो 2 + 5 तर किती येईल 7 येस की नो अरे हो की नाही चला नेक्स्ट फाइंड करा 4d10 ब्लॉक पीरियड ग्रुप नंबर ब्लॉक कुठला येईल डी ब्लॉक पीरियड 5 पीरियड 5 का 4 कस काय 5 काय अच्छा ठीक है हाँ ग्रुप नंबर हाँ ग्रुप नंबर 12 ग्रुप नंबर 12 येईल का हाँ 10 येईल 12 येईल चला पहा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं आहे सांगा बरं कुठल्या एलिमेंटचं आहे झिंक बरं झिंकचं आहे चला हा तुम्ही एक पकडला झिंक चला 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 झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा लास्ट 3s2 3s2 4s हाँ 4s2 चला हाँ 4s2 3d10 हाँ 4s2 3d10 ये तो 4d10 है झिंकचं तर नसेल पुढे सांगा सांगा कॉपर क्रोमियम वगैरे काय असेल ना कॉपर 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 असतो ना हो की नाही काय येईल 4s1 3d10 हे पण नाही इथे 3d बरोबर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशात येईल पीडी बरोबर ना पीडीचं येईल की नाही एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पीडी बरोबर तर याच्या आधी काय येईल सांगा बरं याच्या आधी 5s0 हे तुम्हाला एक्झामिनर कधीच देणार नाही हे जनरली असे क्वेश्चन तर येणारच नाहीत असे क्वेश्चन नाही येत पण जस्ट कन्सेप्च्युअल असे जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर बाकीचे क्वेश्चन इझी आहेत ना हो की नाही आता हे सांगा ब्लॉक कुठला याचा लास्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये गेला डी मध्ये गेला तर ब्लॉक कुठला येईल डी ब्लॉक पिरियड सांगा कुठला येईल हायेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर कुठला आहे 5 तर काय येईल 5 आता ग्रुप नंबर सांगा 0 + 10 तर ग्रुप नंबर काय येईल 10 हे नाही येते म्हणून 12 नाही येणार 10 चला नेक्स्ट फाइंड करा डी
5d10 5d10 6s2 6s2 आणि याचा आन्सर फाइंड करा चला. बोलो सांग वैष्णवी. ब्लॉक एफ ब्लॉक एफ का येईल बरं सांग बरं. ब्लॉक एफ सांगितला तू का एफ का सांग ना. एन प्लस एल रूल काढला बरोबर. एन प्लस एल आता एन प्लस एल कशाचा जास्त येईल सांगा. एफ चा येईल बरं काढ. 4 प्लस किती करशील. 4 प्लस किती करशील. 4 प्लस 3 किती आलं 7. ठीक आहे याचं आलं 7. ठीक आहे याचं सांग. 5 प्लस 2 बरोबर. 5 प्लस 2 याचं किती येईल 7. पण आता लास्ट इलेक्ट्रॉन कशात जाईल. जर एन प्लस एल जर सेम असेल तर काय पाहायचं एन. तर दोघांपैकी एन कोणाचा जास्त आहे. 4 जास्त आहे का 5 जास्त आहे. 5 जास्त आहे ना. तर मग लास्ट इलेक्ट्रॉन कुठे जाईल. इथे जाईल की नाही लास्ट इलेक्ट्रॉन. लास्ट इलेक्ट्रॉन इथे जाईल का नाही सांगा. हो की नाही. मग ब्लॉक कुठला येईल. एफ येईल का डी येईल. डी येईल. समजतंय का. डी ब्लॉक सांगा. डी ब्लॉक पिरियड सांगा. 6th हायेस्ट क्वांटम नंबर किती येईल 6th. त्याच्यानंतर ग्रुप नंबर सांगा काय असेल तर. ग्रुप नंबर सांगा. डी ब्लॉक साठी आपण काय करतो. डी ब्लॉक साठी आपण काय करतो सांग. एस चे इलेक्ट्रॉन आणि डी चे इलेक्ट्रॉन ऍड करतो. एफ चे करतो का नाही. कारण एफ ऑलरेडी डी मध्येच आहे बरोबर ना. एस चे इलेक्ट्रॉन किती आहेत 2 आणि डी चे किती आहेत 10. तर किती येईल ग्रुप नंबर 12. समजलं. हो की नाही. चला नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल सांगा. एच
7s2 5f14 6d2 हे सगळं झालं असेल ना, अलेन मध्ये झालं असेल नाही, हा झालंय ना. मेसवरती काय आहे नाश्त्याला? मिसळ. मोठं काम आहे बाबा. चला, कोणाला आन्सर द्यायचंय? आन्सर कोणाला द्यायचंय? किसी को आंसर देना है? हाँ, ब्लॉक डी. अच्छा, ब्लॉक डी का, डी ब्लॉक का n+l. अच्छा, n+l याचं किती येईल? n+l 7, त्याचा 8 आणि त्याचा 8. मग त्याचा पण 8 आणि त्याचा पण 8 आहे. तर मग डी ब्लॉक मध्ये जाईल, हो की नाही? डी ब्लॉक मध्ये जाईल. तर पिरियड कुठला आहे सांगा? डी 7 का? कशा कशाचे इलेक्ट्रॉन ऍड करतो आपण? पिरियड कुठला आहे? अरे पिरियड 7 ना. हा बरोबर, हायेस्ट क्वांटम नंबर. आणि ग्रुप नंबर सांगा. 9. ग्रुप नंबर काय येईल? 4 येईल ना. अरे हे इलेक्ट्रॉन प्लस हे इलेक्ट्रॉन ऍड करतो ना आपण. ग्रुप नंबर काय येईल? 4. 4 ला पण काय लिहितो? काय लिहितो 4 ला? कसं लिहितो 4 ला? 4b लिहितो ना. याला कसं लिहितो सांगा बरं? ग्रुप नंबर 10 ला 8b, बरोबर ना. कशा कशाचा सेम असतो सांगा? 8, 9, 10. शंभू 8, 9, 10. चला नेक्स्ट फाइंड करा. नेक्स्ट फाइंड करा. नेक्स्ट फाइंड करा. 6s2 5d1 4f7. बट त्यांच्याकडे हे सगळं टाईप केलेलं असतं. टायपिंग साठी पूर्ण ऑलरेडी एक माणूस असतो. ते असं दाबतात ना, ते दाबलं की पटकन येतं स्क्रीन वरती. आता तुम्ही अभ्यास नाही केला तर मी तुम्हाला लॅपटॉप वरती टायपिंग करायला लावल. सांगा फास्ट, चला. सांगा ब्लॉक सांगा. डी ब्लॉक. डी ब्लॉक. डी ब्लॉक का डी ब्लॉक? n+l रूल. n+l रूल. अच्छा, याचा n+l किती येतो? 6. याचा किती येतो? 7. आणि त्याचा किती येईल? 7. अच्छा, मला सांगा एफ ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? एफ ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? ns 2 पुढे n-1 d
0 to 1, 0 to 1 पुढे n-2 f1 to 14. इथं मग असं काहीतरी दिसतंय का तुम्हाला? मला तर दिसतंय 6s2 5d1 आणि 4f7. मला तर दिसतंय, तुम्हाला दिसतंय का? दिसलं का? दिसलं ना? आता सांगा. आता सांगा ब्लॉक. आता सांगा ब्लॉक. हा, एफ ब्लॉक येईल ना? हो की नाही? एफ ब्लॉक येईल. एक्झामिनरच्या पप्पाला पण क्वेश्चन येणार नाही. समजलं? कुठला येईल? एफ ब्लॉक. कुठला येईल? एफ ब्लॉक. पिरियड पिरियड 6 ग्रुप नंबर सांगा. ग्रुप नंबर सांगा. 3B. काय येईल? 3B. दिस इज राईट आन्सर. नोट लिया. Atomic number of F block elements. Atomic number of F block elements. Atomic number of F. F block मध्ये पहिली सिरीज कुठली असते? कुठली असते? लॅन्थेनॉइड. बरोबर. त्याचा atomic नंबर कुठून कुठपर्यंत असतो? लॅन्थेनॉइडचा 58 to 71. बरोबर. त्याचा पिरियड कुठला येईल सांगा? 6 पिरियड. आणि ग्रुप कुठला येईल? ग्रुप कुठला येईल? 3B. तसंच ऍक्टिनॉइडचा सांगा. ऍक्टिनॉइड कुठून कुठपर्यंत स्प्रेड आहे? 92 103. 14 ऍड करा ना 19 मध्ये, म्हणजे 19 इन्क्लुडिंग. ठीक आहे. 19 to 103. ग्रुप सांगा. 3rd B. आणि पिरियड सांगा. हा, पिरियड कुठला येईल? 7th. पिरियड कुठला येईल? 7th. ठीक आहे, लिहा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल सांगा. याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. याचं लॅन्थेनॉइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सांगा. 6s2 नंतर 5D 0 to 1 असं येईल ना? 0 to 1 येईल. पुढे काय येईल सांगा? 4F 1 to 14. याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा काय येईल तर. 7s2 6D 0 to 1 आणि 4F आपलं 5F 1 to 14. लिखो.
ठीक है, हो गया। नेक्स्ट हेडिंग लिया, नेक्स्ट हेडिंग लिया IUPAC नॉमेनक्लेचर। नेक्स्ट हेडिंग लिया IUPAC नॉमेनक्लेचर, IUPAC nomenclature of super heavy elements, of super heavy elements। हे झालंय, झालंय का हे? सुपर हेवी एलिमेंट्स म्हणजे काय असतं सांगा? सुपर हेवी एलिमेंट्स म्हणजे ऍटॉमिक नंबर कशा कितीपेक्षा जास्त, पण 100 पेक्षा जास्त। नीट वाल्यांना झालंय, तर मॅडमने शिकवलंय। अच्छा, ब्रॅकेट मध्ये लिहा Z इज ग्रेटर दॅन 100। झिरोला काय लिहिता तुम्ही? नील, 1 ला, 2 ला, 3 ला, ट्राय 4 ला, कॉड 5 ला, 6 ला, 7 ला, सेप्ट का हेप्ट? सेप्ट का हेप्ट? सेप्ट ना। तुमचं काय उपवास आहे का आज? 8 ला, 9 ला, नॉन, इन, INN, ENN। गुड। चला, हे ब्रेक के बाद मिलेंगे। अब कधी लेक्चर आहे माझं आता? 4 वाजता घेऊ। ते बंद कर।